धर उगाच सांडू न खैराची सांगू नको पुणे बेंगलोर महामार्गावरील खंडाळा येथील खंबाटकी घाटातील एस कॉर्नरचे वळण काढण्यात येईल। तसेच राजा विरुद्ध प्रजा अशी ही निवडणूक आहे असे महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या पत्नी प्राची पाटील या प्रचारादरम्यान बोलत होत्या। पाहुयात ही बातमी। नरेंद्र पाटील आता लोकसभेसाठी उमेदवार आहेतच, लोक म्हणतात नवीन आहे, यांचं विजन काय आहे कामाच्या बाबतीत खंडाळा तालुक्यासाठी खासमध्ये? आतापर्यंत सातारा जिल्ह्याचा आढावा जर आपण घेतला तर फक्त विजन नाही हाच आपल्याला फार मोठा प्रश्न आहे। आणि म्हणूनसाठी आता हा बदल घडवत असताना तळागाळातल्या माथाडी कामगारांचं नेतृत्व करणारा माथाडींचे नेते आणि ज्यांच्या घरामध्ये समाजसेवा ही कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटलांनी त्याचा आदर्श घडवून ठेवला आहे, अशा घरातले श्री नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील हे आज निवडणुकींना सामोरे जात आहेत। साताऱ्याची विजन म्हणाल तर आमचं आपला माणूस म्हणून साहेब जेव्हा महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे आमदार होते तेव्हा त्यांना ठाणे जिल्हा आला होता, पण मातीतल्या माणसांसाठी त्यांचा निधी आणि इथं काहीतरी चांगल्या गोष्टी विधायक व्हाव्यात म्हणून त्यांनी ठाणे जिल्हा बदलून सातारा जिल्हा केला आणि त्यांचे सगळे जे काही निधी होते इकडचे ते सातारा जिल्ह्यातल्या विविध तालुका वाड्या आणि वस्त्या खास करून इथे सांगते या ठिकाणी त्यांचा निधी गेला। आणि ज्या माणसाला काहीही पद नसताना जर साताऱ्याचा विकास व्हावा ही ध्येयधारणा जर मनात असेल तर आता खासदार झाल्यावरती त्यांची साताऱ्याची विजन ही गरीबातल्या गरीब माणसापासून MIDCच्या प्रश्नांपर्यंत व्यावसायिकांपर्यंत त्यांची विजन ही क्लिअर आहे। सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी पाणी प्रश्नावरती तोडगा काढला जाईल। दुसऱ्या क्रमांकावरती प्राधान्य असेल ते इकडच्या भूमिपुत्रांना न्याय द्यायचा, कारण MIDC आपल्या खंडाळ्यातच आहे आणि या खंडाळा तालुक्यातल्या MIDCमध्ये परप्रांतीयांचा काय भरणा आहे हे आपण सगळे जाणता आणि म्हणूनसाठी इकडच्या भूमिपुत्रांना न्याय देत असताना इकडच्या दळणवळणाचे प्रश्न मग तो एस कॉर्नर असेल किंवा इतर काही गोष्टी असतील या सगळ्या गोष्टींवरती साहेब प्रामुख्याने विचार करतील। मी आपल्या चॅनलद्वारे इकडे आपल्या सगळ्यांना आवाहन करते की नवीन दूरदृष्टी असलेले साताऱ्याचे प्रश्न केंद्रामध्ये खंबीरपणे मांडणारं नेतृत्व म्हणून माननीय नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील यांना महायुतीचा उमेदवार म्हणून धनुष्यबाणावरती येत्या 23 एप्रिलला शिक्का मारून बहुमताने विजयी करा, कारण राजाचं राजेपण सिद्ध ठेवत असताना रयतेचा सेवक आता केंद्रात राज्याचे प्रश्न मांडायला सज्ज झालेला आहे। धन्यवाद। लोकांना त्यांच्या मनातला म्हणजे सामान्य जनतेच्या मनातला उमेदवार कसा असावा तसा उमेदवार नरेंद्र पाटलांमुळे मिळालेला आहे, तर त्यांना आपण सहकार्य करून त्यांना आपली विकासाची कामं करण्यासाठी आपण त्यांना बहुमताने विजय करून आपण त्यांना आपल्या विकासाची कामं करण्यासाठी दिल्लीमध्ये पाठवणार आहे, तर आपण सगळ्यांनी सहकार्य करावे। कामाचं विजन म्हणजे युवा पिढीसाठी आणि जे माथाडीचे अध्यक्ष आहेत आणि शक्यतो मोस्टली जे खेडेगावातील लोक आहेत ते माथाडी संघटनेमध्ये जास्त लोक आहेत, तर त्यांचं एकच विजन असणार आहे की युवा पिढीसाठी हे करणं उद्योग आणि व्यवसायासाठी।